बघा, एक व्यक्ती 25% नफ्याने एक वस्तू विकतो. जर त्याने ती 20% कमी दराने विकत घेतली असती आणि ₹10.50 कमी दराने विकली असती तर त्याला 30% नफा झाला असता. तर त्या वस्तूची मूळ किंमत किती सर? हा प्रश्न सोडवायचा कसा? लेकरांनो, प्रश्नामध्ये वस्तूची मूळ किंमत विचारल्या वस्तूची मूळ किंमत आम्ही 100x समजायची. उदाहरणार्थ लक्षात घ्या. आता गणित म्हणते 25% नफ्याने विकतो, याचा अर्थ 25% नफा, तेव्हा वस्तूची विक्री किंमत काय? त्याचं उत्तर प्राप्त होईल लेकरांनो 125x. आता गणित काय म्हणते की जर त्याने 20% कमी दराने विकत घेतली असती, जर त्याने 20% कमी दराने विकत घेतली असती, म्हणजे इथं नवीन खरेदी हा प्रश्न. नवीन खरेदी असती लेकरांनो 80x. मूळ खरेदी जर किती आहे? 100x आहे. जर त्याने 20% कमी दराने विकत घेतली असती, 100चे 20% म्हणजे 20, म्हणजे 100मधून 20 वजा करा. अर्थात हे जे विधान दर्शवलं नवीन खरेदी काय हा प्रश्न निर्माण करणारं, तर ही नवीन खरेदी असेल 80x. जर त्याने ती 20% कमी दराने विकत घेतली असती आणि पुढं ₹10.50 कमी दराने विकली असती तर त्याला 30% नफा झाला असता. तर या गणिताची फक्त मांडणी लक्षात घ्या. वस्तूची मूळ किंमत 125x वजा ₹10.50 का मांडायचे? समोर हे 80x याला गुणिला 30% नफा झाला असता असं गणित म्हणते. म्हणजे 30% याचा अर्थ 100चे 130 याप्रमाणे नफा झाला असता. व्यक्ती काय करतो? 25% नफ्याने वस्तू विकतो. मग इथं वाकसरने 125x का मांडले? 25% नफा, तेव्हा वस्तूची विक्री किंमत 125x आहे. जर त्यानं ₹10.50 कमी दरानं विकली असती, इथं वजा ₹10.50 केले आपण, तर त्याला या नवीन खरेदीवर 30% नफा झाला असता. ही नवीन खरेदी आणि त्या नवीन खरेदीवर होणारा नफा 30%. ही अशा पद्धतीची मांडणी लेकरांनो. 125x वजा 10.50 असेच राहू द्या. इकडं 80x याला जर भाग दिला तर 1.3 असा जातो. आता 125x वजा 10.50 बराबर हा गुणाकार 104x. 125x कडे येताना 104x वजा स्वरूपात आणि जाताना 10.50 अधिक स्वरूपात का मांडायचे? संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत अधिक असेल, वजा वजा असेल, अधिक स्वरूपात मांडावी लागते. गुणिला असेल, भागीला भागीला असेल, गुणिला अंशस्थानी असेल, छेदस्थानी छेदस्थानी असेल, अंशस्थानी मांडावी लागते. मग आता ही वजाबाकी 21x समोर 10.50 लेकरांनो xला एकटं करू. 10.50 कडे जाताना हे 21 भागीला नुकतंच सांगितलं त्या गणितीय गुणधर्मानुसार. आता अंशस्थानी असलेलं दशांश चिन्ह घालवायचं, तेव्हा छेदस्थानी 0 घ्या. मात्र किती? तर दशांश चिन्हानंतर जेवढी स्थळं तेवढी एकावर 0 असलेली संख्या जेव्हा आम्ही छेदस्थानी गुणीला घेऊ तेव्हा अंशस्थानी असलेलं दशांश चिन्ह गायब होते. आता x बराबर काय? तर 1050 आणि भागीला 21 आहे. गणिताला इकडं वळतं करा म्हणजे x बराबर काय हो?
1050 आणि भागीला 2100. आता हा भाग कसा जातो तर 0.5 असा. प्रश्नामध्ये वस्तूची मूळ किंमत किती असा प्रश्न विचारला. वस्तूची मूळ किंमत लक्षात घ्या, 100 एक्स आम्ही गृहीत धरली. या 100 सोबत एक्स गुणिला एक्सचा व्हॅल्यू 0.5 हा जेव्हा तुम्ही गुणाकार कराल तेव्हा 50 रुपये हे उत्तर आम्हाला प्राप्त होते. तर त्या वस्तूची मूळ किंमत किती सर? 50 रुपये हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. ओके. वस्तूची मूळ किंमत काढणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. ओके.